हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो आपण काल बघितलेलं की जी काही खुरीची वगैरे झाडं आहेत त्यांच्यापासून जी काही फुलं येतात ते आपण सगळं बघितलेलं आहे. सो आजचा व्हिडिओ पण खूप छान आहे. सो आत्तापर्यंत आपण असे सगळं बघितलेलं आहे कोकणातलं. जसं की फुलं असतील, झाडं असतील किंवा जी काही फळं येणारी असेल त्याच्याविषयी आपण ओव्हरऑल बघितलेलं आहे. काजू असतील, आपले कोकम असतील. पण आज आपण कोकणामध्ये जे काही लागणारे शेतीसाठी असेल किंवा रोजच्या जीवनामध्ये आपण जे काही कामं वगैरे करतो त्या कामांमध्ये लागणारे जे काही हत्यार आहेत, सो त्यांच्याविषयी बघणार आहोत. आणि त्यांचं काम काय आहे आणि कोणतं हत्यार कधी वापरलं जातं, कुठच्या सीझनमध्ये वापरलं जातं, तर ते आपण बघणार आहोत. तर म्हटलं चला आज तुम्हाला दाखवावं. काही हत्यारं जी आहेत, जी मी तुम्हाला दाखवते, अशी असंख्य हत्यारं आहेत जी कोकणामधली लोकं वापरतात. तर त्यातलीच आपण काही बघणार आहोत आणि जी नाही आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगेनच. सो तुम्हाला जर अधिक जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा. तर म्हटलं चला तुम्हाला आज कोकणामध्ये जी काही वापरली जाणारी जी हत्यारं आहेत ती दाखवूया. काही तुम्हाला याच्यातली ओळखीची असतील, काही ओळखीची नसतील. जे आमच्याकडे आहेत ते म्हटलं सगळं तुम्हाला दाखवावं. सो सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत कोयती. सो तुम्हाला कोयती वगैरे माहितीच आहे. सो कोयतीचे पण बरेच प्रकार असतात. तर ही आहे कोयती आणि तुम्हाला माहिती असेल की कोयती कशासाठी वापरली जाते. मोस्टली रान वगैरे असतात ना आमच्याकडे कोकणामध्ये, रानवाट वगैरे असतं ना, तर वाट वगैरे करायला कोयती वापरली जाते. कारण की असंख्य झाडं असतात ती तोडण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही फाटी तोडायची वगैरे असतील ना, तर आणि एकदम अशी मजबूत अशी आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता हिला धार बऱ्यापैकी आहे, तर ह्यांची धार काढायला पण ह्यांना घेऊन जावं लागतं. सो अशी ही कोयती आहे, बघू शकता एकदम. तर अशा पद्धतीने हिचा वापर केला जातो. हिचा जास्तीत जास्त उपयोग तोडण्यासाठी केला जातो. फाटी तोडण्यासाठी असतील, लाकडं म्हणजे तीच फाटी म्हणजे लाकडंच तोडण्यासाठी. असे असंख्य कामांसाठी या कोयतीचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आता तुम्हाला मी दाखवते 2 विळे आहेत आपल्याकडे. हा एक विळा आहे आणि हा एक विळा आहे. सो हे 2 विळे आहेत. आता हे 2 विळ्यांचं काम काय आहे आणि हे कधी वापरले जातात ते पण तुम्हाला मी सांगते. आता हा जो विळा आहे तो ह्याला दात आहे, ते बघा हे तुम्हाला दिसतील, ह्यांना दातं बोलतात. सो हा जो विळा आहे ना, तो भात कापणीसाठी असतो. जी शेतीची कामं मेन चालू होतात ना तेव्हा. सो जो भात आपला तयार होतो तो कापण्यासाठी ह्या विळ्याचा वापर केला जातो. आणि जो हा विळा आहे तो जर आपल्याकडे गवत वगैरे काढण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. छोटी मोठी जी कामं असतात ती करण्यासाठी अशा हाताने वगैरे आपण गवत काढू शकतो. पण शेतीसाठी मोस्टली हा विळा वापरला जातो भात कापण्यासाठी. सो तुम्ही बघू शकता किती डिफरन्स आहे. हा हलका आहे आणि हा जड आहे. ह्यांना थरू म्हणतात. हे खालचं आहे ना, सो हे लाकडाचं आहे, ह्याला थरू म्हणतात. आणि हे प्लास्टिकचं आहे. हा जो भाग असतो याला थरू बोलतात. जसंच कोयतीचं पण आहे. हा जो भाग आहे ना एवढा, सो हा थरू आहे. सो याला थरू बोलतात आणि फुल लाकडाचं असतं, हे बघा. सो हे विळे आहेत, यांचासुद्धा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. हा शेतीसाठी वापरला जातो, म्हणजे भात वगैरे कापण्यासाठी. फक्त हा भात कापण्यासाठीच वापरला जातो वर्षातून एकदाच. आणि हा जो विळा आहे तो आपल्याकडे गवत आलं असेल कुठे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरडी काढतात कोकणामध्ये, तर त्या वरडी काढताना जो विळा वापरला जातो तो हाच वापरला जातो. जे मी तुम्हाला दाखवले वरडी म्हणजे काय प्रकार असतो, थोडक्यात गवत काढणं असतं, तर त्याला हा वापरला जातो विळा. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आकडी. हे बघा, हे पण एक हत्यारच आहे. मोस्टली म्हणजे कोकणामध्ये सगळ्यात फेमस असं हत्यार आहे हे. आणि हे खूप वापरलं जातं. आता हे कुठे वापरलं जातं, काय वापरलं जातं ते पण सांगते आणि ह्याच्यामध्ये काय अडकवलं जातं ते पण सांगते. तर ही आहे आकडी, ह्याला आकडी बोलतात. तर ही आमच्या घरातली आकडी आहे. आणि नंतर ह्याच्यामध्ये हत्यार ठेवलं जातं. मोस्टली कोयती ठेवली जाते. आणि तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे कोकणामध्ये कुंपण वगैरे केली जाते. तर कुंपण करताना कोयती लागते आपल्याला. सो कोयती आपण एकसारखी हातात हँडल नाही करू शकत किंवा हातात धरून ठेवू शकत नाही. तर ही कोयती जी असते ना ती याच्यामध्ये ठेवलेली जाते. मी तुम्हाला दाखवते पण. सो अशा पद्धतीने ही कोयती याच्यामध्ये टाकली जाते आणि कमरेला बांधली जाते. आपल्याकडे कोकणामध्ये जसं की आता सुरुवात आहे कवाल तोडणी. सो कवाल तोडणी म्हणजे काय की झाडं असतात, ऐनाचे झाडं असतात, परत वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात. ती तोडण्यासाठी ना जी माणसं असतात, जे आपण हे करतो
कोकणामध्ये गडी बोलतात, जे आपण करतो गडी असतात, ते गडी हे जास्तीत जास्त उपयोग करतात, कारण की ते झाडावर चढलेले असतात. तर आपण तासनतास कोयती हातात घेऊ शकत नाही, हँडल करू शकत नाही. तर ही कोयती ना इथे अशी ठेवली जाते बघा. ही अशी इथे ठेवली जाते आणि कमरेला बांधली जाते. मग तुम्हाला हवी तेव्हा तुम्ही बाहेर काढून तुम्ही झाडं तोडू शकता. तर ह्याचा हा एक बेनिफिट आहे. सो बघू शकता. सो ह्याला म्हणतात आकडी आणि आकडीमध्ये अशी ही कोयती अडकवली जाते आणि असे कमरेला बांधलं जातं. तर अशा पद्धतीने ही हत्यारं आहेत, कोकणामध्ये वापरली जातात. तर आता दुसरी गोष्ट म्हणजे पिकाव. सो हा आहे पिकाव. सो याचं म्हणजे तुम्हाला सांगण्याचं मेन म्हणजे जमिनी वगैरे खोदण्यासाठी केला जातो. पिकाव आजकाल आपल्याकडे कोकणामध्ये जे काही ठिकाणी जमिनी आहेत, सो तिथे जमिनी केल्या जातात, खणलं जातं. सो खणण्यासाठी ह्या पिकावाचा उपयोग केला जातो. दुसरी खंटी असते, कुदला असतो, त्यांचा पण वापर खोदण्यासाठीच केला जातो. त्याच्यानंतर हे जे आहे ना, ते फुल लोखंडाचं आहे. हे जे सगळं दिसते ना तुम्हाला, तर लोखंडाचं आहे. तर ह्याला म्हणतात पिकाव बोलतात याला. सो अशा पद्धतीने पिकावाचा वापर केला जातो. आपलं खणण्यासाठी वापर केला जातो. जमिनी वगैरे खणण्यासाठी वापर केला जातो किंवा अजून कोणतीही कामं असतील जी खणण्यासाठी आपल्याला काय बांध घालायचा असेल किंवा काय दगडी वगैरे काढायचे असतील, तर यासाठी पिकावाचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर मेन म्हणजे जास्तीत जास्त वापर केला जातो ते म्हणजे हे तुम्ही ओळखलं असेल बघितल्यावरतीच. तर याला काय बोलतात तुम्ही नक्की कमेंट करा, मी तर सांगणारच आहे. सो याला म्हणतात कुऱ्हाड आणि कुऱ्हाडचा वापर जास्तीत जास्त फाटी तोडण्यासाठी केला जातो. जी जंगलांमध्ये फाटी काढली जातात, ओली असतील, सुकलेली असतील, ती फोडण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. तर याला बोलतात कुऱ्हाड. याला कुऱ्हाड बोलतात आणि हे पण लोखंडाचंच आहे बघा. आणि हे सगळं त्याला जी पाटी जी दांडी आहे ते आपल्या म्हणजे लाकडापासून केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता सगळं जे आहे ना, जे पाठचा जो भाग तो सगळ्या लाकडापासूनच बनवलेला आहे. जे कोयत्यांना पण जे थरू आहेत ते पण लाकडापासूनच आहेत. परत विळाना जे आहेत ते पण लाकडापासून आहेत आणि त्याच्या पुढे हे सगळं लावलेलं आहे. सो अशा पद्धतीने ही जी हत्यारं आहेत ती वापरली जातात कोकणामध्ये. अशी असंख्य हत्यारं आहेत. मी मागे सांगितल्याप्रमाणे फावडा आहे. फावडा याचा असा उपयोग आहे जो माती ओढण्यासाठी केला जातो. तुम्ही जास्तीत जास्त जिथे शेती वगैरे करतात ना, तिथे वापरलं जातं फावडा ओढण्यासाठी, म्हणजे जी माती असेल, वाळू असेल ते ओढण्यासाठी. त्याच्यानंतर खंती, कुदळ असेल तर ते पण खणण्यासाठी केलं जातं. तर अशा पद्धतीने या सगळ्यांचा वापर केला जातो कोकणामध्ये. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हे फक्त आमच्या म्हणजे घरामध्ये आहे तेवढं तुम्हाला दाखवलं. हे यांचा जो आम्ही वापर करतो ह्यापासून. तर यांच्यावर जास्तीत जास्त आपले विळे आणि कोयतीचा वापर केला जातो. आणि अशी असंख्य हत्यारं आहेत जी वापरली जातात. तुम्हाला माहिती आहे घाटावरती तर कंटिन्यू शेती केली जाते. सो त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं असतात, सो ती वापरतात. आणि दुसरं म्हणजे दिवाळीमध्ये हे हत्यारांची पूजासुद्धा केली जाते. सो यांचंसुद्धा खूप महत्त्व आहे शास्त्रामध्ये. सो म्हटलं चला तुम्हाला दाखवावं की काय काय हत्यारांचं काय काम आहे, कधी वापरली जातात, शेतीसाठी कोणती हत्यारं वापरली जातात. तसं शेतीसाठी मोस्टली विळे वापरले जातात कापण्यासाठी वगैरे. सो अशा पद्धतीने हे सगळी हत्यारं आहेत. सो हे आहे पिकाव. त्याच्यानंतर ही आहे कोयती, हा आहे विळा, हा पण विळा इकडे खाली येतो. आणि ही आहे कुऱ्हाड. सो ही अशा पद्धतीने ही सगळी हत्यारं आहेत. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नक्की कमेंट करा. सो मध्ये अजिबात स्किप करू नका. सो म्हटलं तुम्हाला दाखवावी हत्यारं, त्यासाठी म्हटलं चला आज करूया. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.